तशी आपली पूर्वीची सुद्धा निशाणी होतीच, पण कधी आपण झेंड्यावरती निशाणी नव्हती छापली. कारण आपली ती ओळख ही भगवाच आहे. हा भगवा म्हणजे शिवसेनाच, ही शिवसैनिकाचीच निशाणी आहे. त्याच्या पलीकडे दुसरा कोणी तो भगवा हातात घेण्याचं धाडसच करू शकत नाही. तर ते एक सुरू करा. आणि त्यांनी जे काही भ्रम सुरू केलेला आहे हिंदुत्वाबद्दल, यांचं म्हणजे भाजपचं हिंदुत्व हे बेगडी हिंदुत्व आहे. आपलं हिंदुत्व हे वेगळं आहे. आणि यांचं देशप्रेम सुद्धा हे बेगडी देशप्रेम आहे. आणि म्हणून तुम्ही ज्या वेळेला प्रचाराला लागाल तेव्हा भाजपच्या या ढोंगाला बळी पडू नका. अपप्रचाराला तुम्ही बळी पडू नका आणि जनतेला सुद्धा बळी पडू देऊ नका. त्यांच्यावरती टीका करताना त्यांच्या कारभाराचे वाभाडे काढा. जसं मुंबई महापालिका त्यांनी लुटले, छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सुद्धा आता काय शिल्लक ठेवलं असेल मला माहिती नाही. जिथे जातील, अहो साधी गोष्ट आहे, आपण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना म्हणून मुंबईमध्ये सुरुवात केली. योजना संपूर्णपणे आपली, मांडणी पूर्ण आपण केली. सुरुवात करताना आपलं सरकार पाडलं गेलं आणि फीत त्यांनी कापली. बरं, फीत कापली हरकत नाही, ठीक आहे. शेवटी आपला उद्देश काय होता की गोरगरिबांना स्वस्तात किंवा मोफत तिकडे उपचार मिळाला पाहिजे. ठीक आहे, रिबीन तुम्ही कापताना कापा, हरकत नाही, पण सेवा द्या. ठाण्यामध्ये एक त्यांनी म्हणजे ठाण्याची एक मी बातमी वाचली की तिकडे शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि आतमध्ये काय साड्यांचं दुकान. हा एवढा भ्रष्टाचार करता? तर भ्रष्टाचार काय केलाय तो नेमकेपणाने बोट ठेवा. आपण चांगलं काम काय केलंय ते नेमकेपणाने लोकांना सांगा. आपण चांगलं काम काय करणार आहोत ते नेमकेपणाने, म्हणजे नुसतंच आग पाखड करून चालणार नाही. एखादा पक्ष नालायक आहे हे सांगणं बोलणं खूप सोपं आहे, पण आता आपण सांगू का शकतो? कारण 2.5 वर्ष आपण सरकार यशस्वीपणाने चालून दाखवलेलं आहे. अगदी जागतिक आणीबाणीसारखं संकट, आणीबाणीच होती ती, जागतिक आरोग्यातली आणीबाणीच होती. त्या कठीण काळात सुद्धा मला अभिमान आहे एका गोष्टीचा किंवा समाधान आहे की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे, अगदी पोलीस दल आहे, प्रशासकीय आहे, सगळे अधिकारी, तुम्ही जनता आहे, तुमच्या सहकार्यामुळे त्या काळात देखील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा, माझा नाही, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा नंबर हा देशात नंबर 1 होता. आणि आता जर बघाल तर लाज वाटते, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा नंबर 10वा आहे आणि महाराष्ट्र देशामध्ये नंबर 1 वर आहे, पण तो भ्रष्टाचारामध्ये नंबर 1 वर आहे. हा एवढा फरक गेल्या 3-1 वर्षामध्ये झालेला आहे. हे लोकांना नीट दाखवा. आणि लोकांच्या डोळ्यावरची जी पट्टी त्यांनी बांधली, संभ्रम घोटाळा, हा संभ्रम घोटाळा दूर केलात ना तरी लोक स्वतःहून येऊन आपल्याला मत देतील. आणि परत एकदा सांगतो की खैरे साहेब तुम्ही आहात, बाजूला विनोद आहेत, तिकडे सुभाष आहेत, अगदी मी सुद्धा आता